गुड आफ्टरनून. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मागच्या लेक्चरला आपण फॉर्मॅट ड्रॉ केला होता. आता आपल्याला तो सम सॉल्व करायचा आहे. मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. ओके, मी तुम्हाला प्रॉब्लेम ऑलरेडी पाठवलेला आहे. तर आपण आता सॉल्व करायला घेऊया प्रॉब्लेम. ओके, तर हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉइंग्स दिलेले आहेत. तर ड्रॉइंग्स येणार कॅपिटलच्या डेबिटला, कॅपिटलच्या डेबिटला ड्रॉइंग्स लिहा. ड्रॉइंग्सची जी अमाऊंट आहे 15,000, 10,000, 5,000. त्याच्यानंतर कॅपिटल दिलं आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला येणार 3 लाख, 2 लाख, 1.5 लाख. तर ड्रॉइंग झालं, कॅपिटल झालं. नंतर ओपनिंग स्टॉक. आता नीट लक्ष द्या. ओपनिंग स्टॉक हा वर्षाचा पहिला ओपनिंग स्टॉक आहे. तर तो पहिल्या कॉलममध्ये येणार. आपण 2 कॉलम केलेत, 2 पिरियडचे 2 कॉलम केलेत. तर पहिल्या पिरियडच्या कॉलममध्ये ओपनिंग स्टॉक येणार. पहिल्या पिरियडच्या कॉलममध्ये ओपनिंग स्टॉक येणार 30,000. नंतर आता इकडे परचेस आणि सेल्स दिलेत. आता परचेस त्यांनी क्वेश्चनमध्ये दिलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये. पहिल्या पिरियडचे जे सेल परचेस आहेत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरपर्यंत ते 4 लाख आहेत. तर टोटल 9 लाख परचेस आहेत. 9 लाख परचेसपैकी 4 लाख पहिल्या पिरियडचे, 4 लाख पहिल्या पिरियडचे, 5 लाख दुसऱ्या पिरियडचे. तर ट्रेडिंगच्या डेबिट साईडला टू परचेसेस पहिल्या पिरियडचे 4 लाख, दुसऱ्या पिरियडचे 5 लाख, टोटल 9 लाख सेल्स दिलेले आहेत. 4 लाख आणि 5 लाख. तसं सेल्स 6 लाख दिलेत. म्हणजे टोटल 14 पैकी पहिल्या पिरियडचे 6, दुसऱ्या पिरियडचे 8. तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स
पहिल्या पिरियडचे 6 लाख आणि दुसऱ्या पिरियडचे 8 लाख असं आपण डिवाइड केलं. त्याच्यानंतर वेजेस दिला आहे, तर वेजेसची ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे. वेजेसबद्दल म्हटलं आहे 60,000 पहिल्या पिरियडचे, तर टोटल 1,40,000 आहेत. 1,40,000पैकी 60,000 पहिल्या पिरियडचे म्हणजे 80,000 दुसऱ्या पिरियडचे. तर इथे ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस पहिल्या पिरियडचे 60,000 दुसऱ्या पिरियडचे 80,000. तर वेजेस झालं. वेजेसच्या नंतर फर्निचर दिलं आहे. फर्निचर ॲसेट साईडला येईल इनर कॉलममध्ये, कारण त्याला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर इनर कॉलममध्ये 2 लाख. क्वेश्चन मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे, परत एकदा मी सेंड करतो. ओके, तर मी तुम्हाला ग्रुपवरती क्वेश्चन परत एकदा पाठवलेला आहे. तर फर्निचरची इनर कॉलममध्ये व्हॅल्यू 2 लाख आहे. आपण ती व्हॅल्यू लिहिली आणि त्याच्यातनं डेप्रिसिएशन आपल्याला मायनस करायचं आहे. फर्निचर झाल्यानंतर जनरल एक्सपेन्सेस. आता जनरल एक्सपेन्सेस आपल्याला 2 पिरियडमध्ये डिवाइड करायचं आहे. जर आपल्याला माहीत नसेल कसं डिवाइड करायचं, तर त्यांच्या पिरियडच्या रेशोमध्ये डिवाइड करायचं. त्याला आपण टाईम रेशो म्हणतो. म्हणजे इकडे पहिला पिरियड 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 6 महिन्याचा आहे. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 6 महिने, आणि दुसरा पिरियड 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 6 महिने. म्हणजे 6 महिने आणि 6 महिने असं डिवाइड करायचं आहे, इक्वली डिवाइड करायचं आहे. जनरल एक्सपेन्सेस 60,000 आहे, तर 30,000 रुपये आपण डिवाइड करतो टू जनरल एक्सपेन्सेस. याला टाईम रेशो म्हणतात, पिरियडच्या रेशोला टाईम रेशो म्हटलं जातं. तर तो आपण इक्वली जनरल एक्सपेन्सेस दोघांमध्ये डिवाइड करूया. त्याची अमाऊंट 30,000 येईल दोघांना. हा कुणाचा आहे? आत्ता कोण जॉईन झालं? नाही, अटेंडन्स लावायची मला. ओके, जनरल एक्सपेन्सेस आपण लिहिलं 30,000.
त्याच्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस. आता सेलिंग एक्सपेन्सेस आपण सेल्सच्या रेशोमध्ये डिवाइड करतो. आता इथे सेल्सचा रेशो 6 आणि 8 असा आपण काढलेला आहे, 6 लाख 8 लाख. तर आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस 6 आणि 8 असं डिवाइड करायचं आहे. तर P&Lच्या डेबिटला टू सेलिंग एक्सपेन्सेस आता सेलिंग एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे 14,000, 14,000 आपल्याला 6 आणि 8 मध्ये डिवाइड करायची. 14,000 इंटू 6/14, 14,000 इंटू 8/14. तर हे 6,000 आणि 8,000 होतात. सेलिंग एक्सपेन्सेस आपण डिवाइड केले. त्याच्यानंतर डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स आपला ॲसेट आहे, त्याला काय बॅड डेट्स RDD नाही आहे. डायरेक्टली आपण आउटर कॉलममध्ये लिहू शकतो. इथे 4 ओळी सोडा आणि डेटर्स लिहा. तर डेटर्सची व्हॅल्यू आउटर कॉलममध्ये येईल 6,26,000 आणि क्रेडिटर्सची व्हॅल्यू लायबिलिटी साईडला एक 5 ओळी सोडा आणि क्रेडिटर्सची अमाऊंट लिहा आउटर कॉलममध्ये 2,50,000. नंतर कॅश अँड बँक बॅलन्स ॲसेट साईडला कॅश अँड बँक बॅलन्स आहे 3,50,000. त्याच्यानंतर अमाऊंट ब्रॉड बाय C फॉर हिज शेअर ऑफ गुडविल. तर आता Cने गुडविलसाठी पैसे आणलेले आहेत. आता Cने गुडविलसाठी 50,000 आणले. आता ते सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटायचे आहेत आपल्याला. तर सॅक्रिफाईस रेशोमध्ये फक्त आपल्याला Aला देता येतील, कारण Bचा सॅक्रिफाईस रेशो 0 आहे. तर टोटल जे गुडविल आहे ते आपल्याला Aला द्यायचं आहे. तर आपल्याला काय करायला लागेल, त्याचा एकच इफेक्ट द्यायचा आहे, ट्रायल बॅलन्समध्ये आहे. तर इकडे कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल Aला आपल्याला द्यायचं आहे. बाय गुडविल Aच्या कॉलममध्ये 50,000. त्याच्यानंतर आता ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालं. आता आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहेत. तर पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक दिला आहे. आता हा इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे. 31 मार्च म्हणजे इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे. तर हा इयरचा क्लोजिंग स्टॉक तुम्हाला ट्रेडिंगच्या क्रेडिटला 6 ओळी सोडा आणि आउटर कॉलममध्ये लिहायचा आहे बाय क्लोजिंग स्टॉक. हा इयर एंडचा क्लोजिंग स्टॉक आहे, त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कॉलममध्ये तो लिहायचा आहे. त्याची अमाऊंट आहे 1,80,000 आणि त्याचा डबल इफेक्ट ॲसेट साईडला येईल.
क्लोजिंग स्टॉक, त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट झाली, तिसरी झाली, चौथी झाली, पाचवी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. पाचवी ॲडजस्टमेंट 6 महिन्यानंतरचा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, म्हणजे 30 सप्टेंबरचा. तर आता याचा डबल इफेक्ट कसा देतो आहे तर नीट बघा. आता हा जो पहिला पिरियड आहे 1 एप्रिल 30 सप्टेंबर, त्याचा जो क्लोजिंग स्टॉक आहे हा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे त्याचा क्लोजिंग स्टॉक पहिल्या पिरियडमध्ये क्रेडिटला येणार. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, हा 30 सप्टेंबरचा क्लोजिंग स्टॉक आहे. तर याचा पहिला इफेक्ट हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिल्या कॉलममध्ये येणार 30,000 आणि 80,000 आहे, 80,000. आणि हा दुसरा पिरियडचा ओपनिंग स्टॉक बनला, म्हणजे पहिला पिरियड संपला तेव्हाचा क्लोजिंग स्टॉक हा दुसऱ्या पिरियडचा ओपनिंग स्टॉक बनला. तर हा क्लोजिंग स्टॉक इकडे लिहिला पहिल्या पिरियडच्या एंडला, आणि दुसऱ्या पिरियडचा तो ओपनिंग स्टॉक बनला. सगळ्यांना ही ॲडजस्टमेंट कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना ही ॲडजस्टमेंट कळली का? सगळे झोपले का? जागेत? सगळ्यांना ही ॲडजस्टमेंट कळली का? ओके. तर अशा प्रकारे हा मिडल स्टॉकचा आपण डबल इफेक्ट देतो, एक इकडे क्रेडिटला आणि एक इकडे डेबिटला. ठीक आहे. आता बाकीचे ॲडजस्टमेंट, ही महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. तर फर्निचर वर्थ ₹1 लाख वॉज परचेस्ड ऑन 1 जानेवारी. आता नीट लक्ष द्या, आपल्याकडे मगाशी आपण डिस्कस केलं 2 लाखाचं फर्निचर आहे. 2 लाखाचं फर्निचर आहे, त्याच्यापैकी 1 लाखाचं नवीन परचेस केलं आहे. 1 लाखाचं फर्निचर आपण नवीन परचेस केलं आहे. तर आता 2 लाखापैकी 1 लाखाचं नवीन परचेस केलं आहे. तर मागच्या वर्षी सिंगल एंट्रीमध्ये आपण कसं करायचो 12वीत असताना, की आपल्याला 1 लाखावरती जर जे डेप्रिसिएशन काढायचं आहे ते पूर्ण वर्षाचं आहे, 2 लाख टोटल आहे आणि त्याच्यावरपैकी 1 लाख नवीन परचेस आहे. 1 लाख नवीन परचेस म्हणजे ओपनिंग बॅलन्स 1 लाख झाला. ओपनिंग बॅलन्स किती झाला? 1 लाख, आणि नवीन परचेस 1 लाख झाला. तर ओपनिंग बॅलन्सवरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन घ्यायचं आहे. ओपनिंग बॅलन्सवरती पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन घ्यायचं आहे, आणि जे नवीन 1 लाखाचं आहे त्याच्यावरती 3 महिन्याचं घ्यायचं आहे, कारण जानेवारीला विकत घेतलं आहे. तर जानेवारी ते मार्च आपल्याला 3 महिन्याचं डेप्रिसिएशन दुसऱ्या 1 लाखावरती घ्यायचं आहे. मी तुम्हाला करून दाखवतो. तर हे बघा, आता इकडे फर्निचर आपण लिहिलेलं आहे, त्याच्या खाली लिहायचं लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन. तर आपल्याकडे 1 लाखाचं आधीपासून होतं. एक लाखावरती आपला जो डेप्रिसिएशनचा रेट आहे 20%, हे आपल्याकडे आधीपासून आहे. आणि दुसरं जे आहे ते 1 लाखाचं 20% 3 महिन्यासाठी. आता पहिलं हे 20,000 येणार आणि हे 5,000 येणार, आणि टोटल 2 लाखातनं ॲक्च्युली एकच मिनिट, हे आपण जरा व्यवस्थित लिहूया. हे 20,000 आणि हे 5,000.
तर पहिलं 1,00,000चं 20% 20,000, नंतर 1,00,000चं 20% 3 महिन्यासाठी 5,000, टोटल 25,000 डेप्रिसिएशन येणार आणि ते वजा करायचं. 2,00,000तनं 25,000 वजा करायचे, 1,75,000. तर ही ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का आत्ता केलेली? हॅलो, सगळ्यांचं लक्ष आहे ना, झोपले सगळे? ही ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? पहिल्या 1,00,000वरती 20% 20,000 आणि दुसऱ्या 1,00,000वरती 20% 3 महिन्यासाठी. आता नीट लक्ष द्या, याचा इफेक्ट आपण कसा देतो. आता हे जे 20,000 डेप्रिसिएशन आहे हे दोन्ही पिरियडमध्ये इक्वली वाटायचं आहे. दोन्ही पिरियडमध्ये इक्वली वाटायचं आहे 10,000 आणि हे 5,000 फक्त दुसऱ्या पिरियडमध्ये वाटायचं आहे. हे 10,000 फक्त दुसऱ्या पिरियडमध्ये वाटायचं आहे. तर आता इथे आपण त्याचा इफेक्ट देऊया P&Lच्या डेबिटला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचर 1, फर्निचर 2. फर्निचर 1, फर्निचर 2. तर फर्निचर 1चं 20,000 आहे, ते आपण 10,000 द्यायचं. आणि फर्निचर 2चं 5,000 आहे, ते फक्त दुसऱ्या कॉलममध्ये येणार. म्हणजे आपण काय केलं, पहिलं जे फर्निचर आहे ते दोन्ही पिरियडला डिवाईड केलं कारण ते आधीपासून आहे, आणि दुसरं जे फर्निचर आहे ते 1 जानेवारीला घेतलं आहे, तर ते फक्त दुसऱ्या पिरियडमध्ये आपण घेतलं आहे. तर हा डबल इफेक्ट सगळ्यांना कळला का? चॅटबॉक्सवर लिहा. हा डबल इफेक्ट सगळ्यांना कळला का? हॅलो, सगळे जागे आहेत का झोपले? आणि मला ॲन्सर्स तुमच्याकडनं कॉन्स्टंट यायला पाहिजेत. कळलं की नाही विचारल्यानंतर मला ॲन्सर लगेच यायला पाहिजे. ओके, तर हा फर्निचरचा डेप्रिसिएशनचं झालं. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट, पार्टनर्सना इंटरेस्ट प्रोव्हाइड करायचा आहे 12%. तर आता ते आपल्याला कॅपिटलच्या क्रेडिटला घ्यावं लागेल. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे जे 3 लाख 2 लाख 1.5 लाख आहेत याच्यावरती आपल्याला 12% घ्यावं लागेल. आता हे जे 12% आपल्याला 2 पिरियडमध्ये डिवाईड करायचं आहे. तर इकडे 3 लाखाचं 12% 36,000 येतं, पण आपल्याला 18,000 असं डिवाईड करायचं आहे. 18,000. मागच्या एका प्रॉब्लेममध्ये आपण असं केलं होतं. 2 लाखाचं 12% 24,000, हे 12,000 आपल्याला डिवाईड करायचं आहे. आणि 1.5 लाखाचं फक्त 6 महिन्यासाठी घ्यायचं. 1.5 लाखाचं 12% येतं, मला वाटतं 18,000. कॅल्क्युलेट करून बघूया. 18,000 आलं आणि ते फक्त दुसऱ्या पिरियडमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे सीला ते दुसऱ्या पिरियडला द्यायचं आहे 9,000. तर आपण काय केलं, 3 लाखाचं 12% 36,000 2 पिरियडमध्ये डिवाईड केलं. 2 लाखाचं 12% 24,000 2 पिरियडमध्ये डिवाईड केलं. आणि 1.5 लाखाचं 12% 6 महिन्यासाठी 9,000 ते फक्त पहिल्याला दिलं. तर आणि त्याचा डबल इफेक्ट आपण P&Lच्या डेबिटला देऊया. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपल्याकडे 3 जण आहेत, A, B, C. तर आता पहिलं Aचं जे इंटरेस्ट आहे ते आपण 18 वाटूया. 18,000. Bचं 12,000 आणि Cचं फक्त 9,000. म्हणजे आपण काय केलं, Aचं 3 लाख 2 पिरियडमध्ये वाटलं 36,000 18,000 वाटलं. Bचं 2 लाखाचं 12% 24,000 12,000 वाटलं. आणि Cचं फक्त दुसऱ्या पिरियडमध्ये येणार. तर ही इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का?
इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली? चॅटबॉक्सवर लिहा. हॅलो, सगळे जागे आहेत का झोपले? ही ॲडजस्टमेंट कळली का सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट, नो इंटरेस्ट टू बी चार्ज ऑन पार्टनर्स ड्रॉइंग. पार्टनर्स ड्रॉइंगवरती इंटरेस्ट चार्ज नाही करायचं. ठीक आहे. तर आता आपले सगळे ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट देऊन झालेले आहेत. आता आपण क्लोज करूया. तर पहिलं ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. क्रेडिटची टोटल घ्यायची आपल्याला. तर इथे 6,80,000 पहिल्या पिरियडची आणि दुसऱ्या पिरियडची 9,80,000, 6,80,000, 9,80,000. त्याच्यानंतर 30 टोटल इकडे आपण घेऊया डेबिटला. 6,80,000, 9,80,000 आणि इथे आपण ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन कॅल्क्युलेट करूया. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन त्याची व्हॅल्यू आपण काढूया. तर 6,80,000 आपल्याला टोटल मायनस करायला लागेल. 1,90,000 आली आणि दुसऱ्या पिरियडची 3,20,000. 1,90,000 आणि 3,20,000 असे प्रॉफिट आले आणि हे आता क्लोज करायचे आपल्याला. तर हे क्लोज केले आपण. त्याच्यानंतर हे ट्रान्सफर करूया प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. $1,90,000, 3,20,000. नंतर इकडे नेट प्रॉफिट जो येईल तो आता आपल्याला वाटायचा आहे प्रॉफिट. तर पहिल्या पिरियडचा प्रॉफिट 2 जणांना वाटायचा आहे. 2 जणांना 3:2 या रेशिओमध्ये वाटायचं आहे. तर पहिल्या पिरियडची टोटल आपण घेऊया. पहिल्या पिरियडची टोटल 1,90,000 आणि ती आपण इथे डेबिट साईडला लिहूया. प्रॉफिटची अमाऊंट लिहू आपण. 1,90,000 मधनं बाकीच्या अमाऊंट लेस करायच्या. तर 1,14,000 प्रॉफिट झाला. $1,14,000 3:2 मध्ये डिवाइड करायचं. 2 पार्टनर्स कॅपिटल. एला 1,14,000 इंटू 3/5 आणि बीला पण 2/5. त्याची अमाऊंट आपण काढू. $68,400 आणि 45,600. 68,400, 45,600 हे प्रॉफिट आले. आता दुसऱ्या पिरियडचे काढूया. दुसऱ्या पिरियडची टोटल 3,20,000 ही ट्रान्सफर करूया इथे डेबिटला आणि त्याचा प्रॉफिट काढू. आता आपण 3,20,000 आपण टोटल मायनस करूया.
2,28,000 2,28,000 आपल्याला डिवाइड करायचे 2-1 तिन्ही पार्टनर्समध्ये. तर इकडे पार्टनर्स कॅपिटल एचं 2,28,000 इंटू 2/5, बीचं पण 2/5 आणि सीचं 1/5. तर 2,28,000 दुसऱ्या पिरियडचा प्रॉफिट आहे, तो आपण डिवाइड करूया. 2,28,000 इंटू 2/5. 91,200, दुसऱ्याचं पण 91,200, तिसऱ्याचं 45,600. तर असं आपण डिवाइड केलं. नंतर हे क्लोज करायचं आहे. तर हा प्रॉफिट आपण काढलेला आहे. प्रॉफिट काढल्यानंतर तो आपण पोस्ट करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट. $68,400 आणि 45,600. 68,400 आणि 45,600. तर पहिल्या पिरियडचा प्रॉफिट 2 जणांमध्ये वाटला आणि दुसऱ्या पिरियडचा प्रॉफिट 3 जणांमध्ये द्यायचा आहे. 91,200, 91,200 आणि 45,600. तर हा प्रॉफिट आपण इथे ट्रान्सफर केला. आता कॅपिटलची बॅलन्सिंग फिगर काढू आणि ती बॅलन्स शीटला ट्रान्सफर करू. कॅपिटलची क्रेडिटची टोटल काढूया. तर ही काढली 5,45,600, 3,60,800, 2,04,600. इथे आपण ट्रान्सफर करूया. पहिली एची, नंतर बीची, एची टोटल, बीची टोटल आणि सीची टोटल आणि त्यांचा क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन. $5,30,700, 3,50,800, 1,99,600. तर हे तिघांचे कॅपिटल आपण बॅलन्स काढले. आता ते लायबिलिटी साईडला लिहायचं. पार्टनर्स कॅपिटल,
प्लस कॅपिटल ए बी आणि सी. त्याच्या अमाऊंट इनर कॉलममध्ये टाकू आपण. एची 5,30,600, बीची 3,50,800 आणि सीची 1,99,600. अमाऊंट इनरमध्ये टाकल्या त्याची टोटल आउटरमध्ये. ₹10,81,000. आता देवाचं नाव घेऊया आणि बॅलन्स शीट टॅली करूया. ₹13,31,000. तर हे टॅली झालं. आता आपण क्लोज करूया. तर हा प्रॉब्लेम झाला. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो. ओके. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवला आहे. आता मी वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे, फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ ए बी अँड सी ॲज ऑन 31 डिसेंबर. तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला आहे.
त्याच्यात तुम्हाला कॅपिटल दिलं आहे, कॅपिटल जाणार कॅपिटलच्या क्रेडिटला, ड्रॉइंग जाणार कॅपिटलच्या डेबिटला, नंतर बिल्डिंग ॲसेट, मशिनरी ॲसेट, फर्निचर ॲसेट, स्टॉक. आता स्टॉक जो आहे तो ओपनिंग स्टॉक आहे, कारण तुम्हाला परचेस आणि सेल्स दिलेले आहे. त्याच्यानंतर डेटर्स ॲसेट आहे, क्रेडिटर लायबिलिटी, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला, नंतर वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, सेल्स P&Lच्या क्रेडिटला, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला, त्याच्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला, कॅश ॲसेट आहे, बँक ॲसेट, ॲडव्हान्स ॲसेट आहे. नंतर ऑन 1 जुलै 2013 सी वॉज ॲडमिटेड हू ब्रॉट 10,000 ॲज इज कॅपिटल. म्हणजे सी नवीन पार्टनर आला, त्यांनी 10,000 कॅपिटल आणलं, फॉर विच द एंट्रीज पास, ती ऑलरेडी एंट्री झालेली आहे. ही लॅटर ऑन ब्रॉट 2,400 ॲज गुडविल, त्यांनी गुडविलची अमाऊंट आणली 2,400. आता ती सॅक्रिफाईस रेशोमध्ये दोघांना डिवाईड करायची. तर आता ए आणि बीचा रेशो दिलेला आहे 3:2, ओल्ड रेशो आहे. आणि आफ्टर सीज ॲडमिशन त्यांचा जो न्यू रेशो आहे 2:1. तर आपल्याला ओल्ड मायनस न्यू करून सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे. त्याच्यानंतर द सेल्स रेशो फॉर द फर्स्ट 6 months अँड सेकंड 6 months हॅज बीन 3:2. आता सेल्स आपल्याला 3:2 मध्ये दोघांमध्ये वाटायचं आहे, जसं आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये सेल्स डिवाईड केले. आणि सेलिंग एक्सपेन्सेस पण 3:2 मध्ये डिवाईड करायचे. नंतर आउट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 1,000 बिलॉंग टू द सेकंड हाफ. म्हणजे आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 10,000 आहेत, तर त्याच्यापैकी 1,000 ही रक्कम दुसऱ्या पिरियडची आहे. आता टोटल 10,000 आहेत, म्हणजे उरले 9,000. तर उरलेले 9,000 2 पिरियडमध्ये डिवाईड करायचे. तर 1,000 दुसऱ्या पिरियडला आणि उरलेले 9,000 2 पिरियडमध्ये वाटले तर 4.5 आणि 4.5. तर पहिल्या पिरियडचे 4.5 राहतील, दुसऱ्या पिरियडचे आधीचे 1,000 आणि आत्ताचे 4.5 असे 5.5. मी तुम्हाला त्याचं वर्किंग करून दाखवीन. नंतर क्लोजिंग स्टॉक 3,000, म्हणजे पहिल्या पिरियडचा क्लोजिंग स्टॉक 3,000 दिला आहे, दुसऱ्या पिरियडचा क्लोजिंग स्टॉक 2,500 दिला आहे. तर मगाशी जसं पोस्टिंग केलं तसं आपल्याला करायचं आहे. डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट 5%, 5% बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आहे, मशिनरीचं 10%. नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. तर आपण काय करूया, आपण सॅक्रिफाईस रेशो काढूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 20वा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पाठवला आहे. तर आता पहिल्यांदी नोट करूया आपण सॅक्रिफाईस रेशोची. तर आता ओल्ड रेशो क्वेश्चनमध्ये दिला आहे, ओल्ड रेशो 3:2 आणि न्यू रेशो 2:1:1 आहे. म्हणजे 2/4, 1/4, 1/4. आता सॅक्रिफाईस रेशो 3/5 मायनस 2/4 करायचा आहे. आता इथे न्यूमरेटर सेम नाही आहे, आपल्याला न्यूमरेटर सेम करून घ्यावे लागतील. तर आता इथे आपल्याला काय करायला लागेल, 3 × 4 12, 12 मायनस 5 × 2 10 अपॉन 20. आपण हे लहानपणी करायचो. 3/5 मायनस 2 4 म्हणजे 3 आणि 4ला मल्टिप्लाय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 चोक 12 आणि 5 आणि 2ला मल्टिप्लाय करायचं 10, म्हणजे 12 मायनस 10 अपॉन 20. म्हणजे असं उत्तर जे येणार याचं उत्तर 2/20.
ते आपण हे काढायचं नाही, ते कॅन्सल नाही करायचं, तसंच ठेवायचं. इथे 2/20 ठेवायचं, पण डिनॉमिनेटर सेम राहील ना आपला. तर हे 2/20 करा, 1/10 नका करू, 2/20. आणि दुसऱ्याचं 2/5 मधनं 1/4 जाणार. 1/4 म्हणजे 2 गुणिले 4 8, 8 मायनस 1 × 5 5 आणि हे 20. म्हणजे 3/20. आता तुम्ही त्याचं केलं असतं, याचं करता नसतं आलं ना आपल्याला, म्हणून त्याचा बेस तोच ठेवायचा, तो 1/10 नाही करायचा. हां, तर सॅक्रिफाईस रेशो 2:3. तर गुडविल जे आणलं आहे त्यांनी ते 2:3 रेशोमध्ये डिवाईड करायचं. सॅक्रिफाईस रेशो 2:3 आहे, तर जे गुडविल आणलं आहे ते 2:3 मध्ये डिवाईड करायचं. सगळ्यांना ही नोट कळली का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना ही नोट कळली का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. आता आपल्याला फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. आपण फॉर्मॅट ड्रॉ करून लेक्चर संपूया. तर पहिलं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. इथे पिरियड वेगळा आहे. इथे 1 जानेवारी ते 30 जूनपर्यंत आहे. 31 डिसेंबरला आपलं इयर एंड होत आहे. आणि पिरियड, हां, सगळ्यांना होमवर्क आहे. वरचा प्रॉब्लेम सगळ्यांनी मला पर्सनलवर पाठवायचा आहे. फर्स्ट जानेवारी ते 30 जून आणि दुसरं 1 जुलै ते 31 डिसेंबर. 1 जानेवारी ते 30 जून आणि 1 जुलै ते 31 डिसेंबर असा पिरियड आहे. साधारण 15 वेळी सोडा. 15 वेळी सोडून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. P&L अकाउंट झालं. साधारण 1 पेज सोडा. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंतर शेवटची बॅलन्स शीट. 10 वेळी सोडा. 10 वेळी सोडून बॅलन्स शीट. ठीक आहे. तर आपण फॉर्मॅट ड्रॉ केला. आपण लेक्चर संपूया आणि पुढच्या लेक्चरला हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. सगळ्यांनी मागचा प्रॉब्लेम मला पर्सनलवर सॉल्व करून पाठवायचा आहे. ठीक आहे. सगळ्यांना थँक्यू. गुड डे. गुड डेची बिस्किटं खायची.